DHFL कंपनीकडे 91,000 कोटी रुपयाची कंपनी बँकेत येणं होतं. पिरामल उद्योग समूहाने 37,250 कोटी रुपयांना म्हणजे 60% पैसे माफ करून घेऊन पिरामल कंपनीने 37,000 कोटी ती कंपनी खरेदी केली. व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्यांकडून 71,000 कोटी रुपये येणार होते. वेदांत समूहाने ती कंपनी विकत घेतली फक्त 2,962 कोटीला, म्हणजे 95% हेअरकट बँकांनी सोसला. शिवा इंडस्ट्री बँकाने येणारी रक्कम 4,800 कोटी होती, 318 कोटीला तडजोड केली आणि 93% कट घेतला, हेअरकट घेतला. असं सगळे बँकां बुडवल्या आणि खाजगी लोकांच्या हातात कंपन्या दिल्या. बँका कमकुवत झाल्या आणि म्हणून बँकांना आता एक नवा अधिकार दिलेला आहे, सर्व्हिस चार्ज लावा. तुम्हाला दर महिन्याला एक SMS येतो, 4 येतात, 5 येतात, जेवढे पैसे काढाल घ्याल तसं SMS येतो. त्याला 18 रुपये फी आहे महिन्याला. बँकांना घ्यायला अलाउड आहे. 12 महिन्यात 18 रुपये घेतलेच जातात. 18 गुणिले 12. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किती खाती आहेत माहिती आहेत? नुसत्या एका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भारतात 50 कोटी खाती आहेत. वंजारी साहेब, 50 कोटी गुणिले 18 गुणिले 12 एवढा गुणाकार करा. 10-12 हजार कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त रक्कम फक्त तुम्हाला SMS पाठवण्याच्या सेवेसाठी या देशामध्ये बँकांना घ्यायची परवानगी एका बँकेला आहे. बँक ऑफ बडोदा वेगळं.